शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा, पोलिसांची नोटीस घेण्यासाठी आज स्वतः नेरुळ पोलीस स्थानकात जाणार। मराठवाड्यातील शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल, निवडणुकांसाठी अनुभवी नेते मैदानात, आमदार खासदार जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्त, पक्षबांधणी मजबूत करण्याचे एकनाथ शिंदेंचे निर्देश। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा युथ कनेक्ट 24 नोव्हेंबरला मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामाविरोधात मंत्री मंगलप्रभात लोढा काढणार मोर्चा, आज दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चा करणार आंदोलन, मंगलप्रभात लोढांना धमकी दिल्याचा निषेध करणार। बीडमध्ये ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्या, 24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा। उल्हासनगरच्या इमलीपाडा परिसरात गोळीबार, 4 ते 5 जणांच्या टोळीकडून गोळीबार प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल। मंत्री पंकजा मुंडेंचे पीए गर्जे यांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या, वरळीच्या बीडीडी चाळीतील धक्कादायक प्रकार, 8 ते 9 महिन्यापूर्वीच लग्न झालं होतं, आत्महत्या की हत्या, अंजली दमानी यांचा सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।